सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचलित डीएस बॉयजच्या वतीने सालाबाद प्रमाणे रमजान ईद सणानिमित्त गुलपोशी कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक येडे साहेब, संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड, लाल अहमद शेख आरके, हाजी मलंगभाई, मोहसिन इनामदार, समीर शेख, समीर शेंभजी, मोहसिन चौधरी, अब्बास शेख, पत्रकार साकिब शेख, ॲडव्होकेट फिरोज शेख, एचएम बागवान, शकील बडेघर, मुस्ताक पटेल, राज अहमद नदाफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर संस्थेचे संस्थापक दादासाहेब सर्वगोड यांनी बोलताना प्रथम सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व जातीपातीला थारा न देता आपण सर्वांनी बंधू भावनेने वागले पाहिजे। ते तुम्हाला हिंदू मुस्लिम म्हणून वाद भडकविण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही भारतीय म्हणून त्यांना डावलून टाका असे ते म्हणाले। तर यावेळी हाजी मलंग यांनी बोलताना संस्थेचे कौतुक करीत अशी भावना सर्वांच्या मनात आली तर आपापसात वादच होणार नाही। या संस्थेकडून सर्वांनी एकत्र राहण्याचा संदेश नेहमी घेतला पाहिजे असे ते म्हणाले। तर यावेळी उत्सव अध्यक्ष कैलास कोळी, रेहान बागवान, विनोद कांबळे, विजय शिवशरण, आदित्य चौगुले, अर्जुन माळी, बबलू शेख, जहीर खान, सूरज कांबळे, रहमान नदाफ, मुस्तफा शेख, अरबाज अत्तार, फरहान शेख, गौस शेख, पप्पू बनसोडे, फिरोज शेख, जावेद बोरगावकर आदी डीएस बॉयज मित्र परिवार उपस्थित होता। दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी शिवशरण यांनी केलं तर अक्षय कदम यांनी आभार मानलं। आज ईद का दिन है, ईद का दिन है, खुशी का दिन है। आज हमारी खुशी के बदले में और रमजान की मुबारक ईद के बदले में तमाम रहने वाले भारतीय वासियों को और तमाम हिंदू मुस्लिम को हमारे जो इच्छा है उनके लिए हम दुआ करते हैं, खैर करते हैं। और हम हमारे कुरान में और हमारे हदीस में हमारे बड़े फरमाते हैं, कोई मजहब का आदमी हो, चाहे हिंदू हो चाहे मुस्लिम हो, ये रमजान की मुबारक देखता है, रमजान का इमाम करता है, रमजान को अच्छी निगाहों से देखता है और उसको अपनाता है। 11 महीने उसकी घड़ी अमन खैर दिया, उसको उनका एक लहर दौड़ती है। और इसलिए हम नमाज में दुआ करते हैं कि तमाम हमारे हिंदुस्तान की अमन खैर हो, आपस में भाईचारी हो, आपस में मोहब्बत हो। इसलिए दुआ करते हैं, सजदा करते हैं, अल्लाह से मांगते हैं कि हमारे साहब जो हर करते हैं हमको बड़ा इनका शुक्र अदा करते हैं। और हमारे भाई भाई का हमारा संबंध भी है और दुनिया में हर कोने कोने में ऐसा भाईचारी के हो, आपस में मोहब्बत हो। इसलिए हम अल्लाह से दुआ करते हैं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। यंदाही सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था डीएस बॉयजच्या वतीने एक सामाजिक सलोखा आणि एकोपा राखण्यासाठी आणि सर्व धर्माला एकत्र घेऊन आम्ही रमजान ईद साजरा करत असतो। रमजान ईदीने आम्ही सर्व बांधवाला, आमच्या समाज बांधवाला, सर्व बांधवाला की फुलगुच्छ देऊन गुलपोशी हा कार्यक्रम घेऊन आपल्या मनातलं वाईट नष्ट दूर करून, वाईट विचार दूर करून आपण सर्वांनी एकच आहोत, आपण सर्व भारतीय आहोत हे एकत्र येऊन आपण विचार करून ही रमजान ईद साजरा करत असतो। मी संस्थेच्या वतीने ह्या उपक्रम दरवर्षी घेत असतो आणि ह्या संस्थेच्या उपक्रम घेत असताना मला आपल्या मस्जिदचे ट्रस्टी असतील, सर्व आपले बांधव असतील आणि सर्वांनी सर्व नागरिक असतील त्यांनी सर्वांनी मनापासून आणि एकदम पहिल्यापासून त्यांचं सहकार्य असतं, त्यांच्याबद्दल मी संस्थेच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो। आणि सर्वांना, सर्व आता येणारे प्रत्येक सण असतील सर्वांना आता रमजान ईदच्या शुभेच्छा देतो आणि असे तुमची साथ आशीर्वाद आपण संस्थेच्या मागे राहू। मित्रनगरमध्ये काही घडो पण आपण सर्वांनी एकत्र मिळून, एकत्र राहून आपण कसे एकमेकाचे पहिल्यापासून भाऊबंदी आहात असं राहतो तसंच राहून एक सामाजिक संदेश देण्याचा आपण उपक्रम करू आणि परत एकदा समजायला रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन इथे माझे दोन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.